प्रीत जडली हृदयी भाग 23. मागील भागात. गुड. तो तिच्याकडेच पाहत बोलला आणि निघून गेला. ती मात्र एकटक त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. पण आता ती स्ट्रॉंग झाली होती. तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक कंडिशनवर मात करण्यासाठी. आणि आता तिला क्लिक झालं की उद्या ऑफिस जॉईन करावंच लागणार. कारण त्याने अजूनही त्याचा सीओचा दरारा कायम ठेवला होता. तुषार तिथून त्याच्या रूममध्ये निघून गेला होता. पण त्याच्या आठवणीने काव्याच्या चेहऱ्यावर लाली पसरली होती. आता पुढे. आज सकाळी काव्या मावशीला मनीष आणि सलोनी सोबत एअरपोर्टवर सोडून तिच्या रूमवर आली. रात्री तुषारच्या बोलण्याचा प्रभाव तिच्या वागण्यातून दिसत होता. आजपासून तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती. ज्या दिवसाची ती आजपर्यंत वाट पाहत आली होती त्या सर्व गोष्टी आज तिच्या जवळ होत्या. त्यामुळे एका मनाने ती आज खुशही दिसत होती. कारण तिला इंडिपेंडंट होऊन स्वतःचा खर्च स्वतः भागवायचा होता. आपण कधीच कोणावर अवलंबून राहायचं नाही हेच तर तिचं एक स्वप्न होतं. विचार करतच ती ऑफिसला निघाली. चक्क 8 दिवसांनी ती ऑफिस जॉईन करत होती. त्यामुळे ऑफिसमध्ये नेमकी कोणत्या गोष्टीबद्दल अनाउन्समेंट होणार आहे या गोष्टीची तिला अजिबात आयडिया नव्हती. विचार करतच ती NGA कंपनीच्या मुख्य गेटवर पोहोचली. हाय काव्या, हाऊ आर यू? नाईस टू मीट यू. कोणाचा तरी अगदी उत्साहाने भरलेला आवाज ऐकून तिने त्या दिशेला पाहिलं. नेहा तिच्या जवळ चालत आली होती. लुकिंग गॉर्जियस. काव्याने फ्लोरल लेंथचा लाईट पिंक कलरचा वनपीस घातला होता. थँक यू, सेम टू यू. काव्या बोलतच नेहासोबत कंपनीमध्ये आत गेली. NGA कंपनीच्या मुख्य ऑफिस बोर्डवर वेलकम टू NGA नाव डार्क ग्रीन कलरमध्ये झळकत होतं. रिसेप्शनिस्ट प्रीतीने त्या दोघींना वर सेमिनार हॉलमध्ये पाठवलं. भल्या मोठ्या त्या सेमिनार हॉलमध्ये व्हाईट कलरच्या चेअर सिक्वेन्सना अरेंज करून ठेवल्या होत्या. काहीतरी इम्पॉर्टंट आहे असाच फील त्या दोघींना येत होता. काव्या आणि नेहा दोघी पण समोरील रांगेत जाऊन बसल्या. त्यांना आता समोर असलेलं प्रोजेक्टरवरील फोटो स्पष्ट दिसत होते. काव्यासाठी हे सर्व नवीन होतं. ती पहिल्यांदाच NGA कंपनीचा मुवमेंट एन्जॉय करणार होती. आजूबाजूला पब्लिक खुर्चीवर बसलेली होती. त्यांच्यात कुजबूज सुरू झाली. एकंदरीत सर्व वातावरण सायलंट होते. आता न्यू अनाउन्समेंट काय असेल आणि कशासाठी असेल या विचाराने तिच्यासोबत ऑफिसमधील प्रत्येक जण घाबरला होता. कारण समोर काय होणार आहे आणि आपल्याला इथून पुढे कसं ट्रीट केलं जाईल याची काळजी सर्वांनाच वाटत होती. समोर अनन्या मॅम हातात माईक घेऊन उभ्या होत्या. काव्या प्रत्येक गोष्ट बारकाईने ऑब्झर्व करत होती. तेवढ्यात नेहाचं लक्ष समोरील प्रोजेक्टवर लावलेल्या स्लाइडवरती गेलं. हु इज द न्यू HR ऑफ आवर कंपनी? त्या स्लाइडवर ॲनिमेशनमध्ये झळकणारं हे सेंटेन्स पाहून नेहाचे डोळे विस्फारले. तिकडे बघ ना, न्यू HRची अनाउन्समेंट होणार आहे म्हणे. नेहाने काव्याच्या खांद्याला पकडून तिला ते नाव दाखवलं. आता काव्याची ही नजर त्या सेंटेन्सवर खिळून राहिली. हो, खरंच. कोण असेल ग? काव्या प्रोजेक्टरकडे पाहत म्हणाली. खूप वेळ ती त्या स्लाइडकडे पाहत होती. आता तिने तिची त्या स्लाइडवरून नजर हटवली. पण आता तिला समोर स्टेजवर तुषार बसलेला दिसला. काव्याची नजर तुषारवर पडली आणि तिच्या पोटात गोळा आला. कारण तो तिच्याकडेच पाहत होता. काव्या फ्रंट लाईनमध्ये चेअरवर बसली होती त्यामुळे तिला तेथून तो स्पष्ट दिसत होता. ओ गॉड, याला असं वाटायला नको की आपण याच्यावर लाईन मारतोय. तिच्या मनात विचार आला आणि तिने तिची नजर चोरली. आता तिने अनन्या मॅमकडे वळून पाहिलं. अनन्या मॅमने माईकमध्ये बोलायला सुरुवात केली होती. टुडे इज अ प्राऊड मोमेंट फॉर NGA फॅमिली. वी आर अपॉइंटिंग our new HR head, and she is someone who has proved herself not by degrees but by dedication. Guess who is going to take the lead? आज NGA फॅमिलीसाठी अभिमानाचा क्षण आहे.
आपण आपली नवीन HR नियुक्त करत आहोत आणि ती व्यक्ती अशी आहे जिने स्वतःला सिद्ध केले, डिग्रीमुळेच नाही तर तिच्या कर्तृत्वामुळे सुद्धा. अनन्या मॅम बोलल्या तसं सर्वजण एकमेकांकडे पाहत असतात. सगळ्यांचे चेहरे न्यू HR ला पाहण्यासाठी उत्सुक असतात. कोणी का असेना, पण जो कोणी होईल या CEO सारखा स्ट्रिक्ट नसावा यार, नेहा म्हणाली. सगळीकडे आपापसात कुजबूज सुरू होते. सगळ्यांना आता जास्तच उत्सुकता लागलेली. तुषार सरनी नेमकं कोणाला HR केलं असेल? या अगोदर HR साक्षी होती. साक्षीची तर केव्हाच तुषारने सुट्टी केली होती. हे सर्व आपल्यामुळे होत आहे, माझ्यामुळेच. त्या साक्षी मॅमची नोकरी गेली. काव्याला अजूनही साक्षीसाठी वाईट वाटत होतं. अनन्या मॅम पुढे बोलू लागते. लीडरशिप इज नॉट अबाउट एज और एक्सपिरियन्स. इट्स अबाउट विजन, डेडिकेशन अँड करेज. टुडे आय एम प्राऊड टू अनाउन्स समवन हू शोल्ड ऑल थ्री इन अ शॉर्ट टाइम. एवढंच बोलून अनन्या मॅम थांबते. आता तर नाव ऐकण्यासाठी काव्या आणि नेहा पण उत्सुक होत्या. अनन्या मॅमने फक्त त्या व्यक्तीचं नाव अनाऊन्स करायचं पेंडिंग ठेवलं होतं. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्या नावावरच होतं. अनन्या मॅमने पुढे बोलायला चालू केलं. लेट्स वेलकम आवर न्यू HR मिस काव्या जोशी. अनन्या मॅम जोरात बोलते. स्टेजवर मोठा आवाज होतो. स्टेजवर दोन्ही बाजूंना कोल्ड पिअर्स उडवले जातात. प्रेझेंटेशन साईडवर न्यू HR काव्या जोशीचं नाव जोरात झळकू लागतं. जे काही होत होतं त्यावर काव्याचा विश्वासच बसत नव्हता. एक क्षण तिच्यासाठी पूर्ण जग थांबलं होतं. मिस काव्या, प्लीज कम ऑन द स्टेज फॉर ॲक्सेप्ट युअर न्यू पोस्ट इन यांची कंपनी. स्टेजवर अनाउन्समेंट झाली. उठ ना यार, तुझं नाव घेतलं आहे काव्या. नेहा तिला हलवत जोशात बोलते. काव्याला हे सगळं स्वप्नगत वाटत होतं. ती भानावर आली. नेहाच्या आवाजाने ती स्टेजवर जायला निघते. पण आता स्टेजवर जाताना तिला जास्तच भीती वाटत होती, कारण स्पॉटलाईट आता काव्यावर पडली. रिपोर्टरचे कॅमेरा फ्लॅश तिच्या चेहऱ्यावर पडत होते. तिचा चेहरा आश्चर्य, नम्रता आणि आनंदाने उजळून निघाला होता. पण आता पुढे काय आणि कसं होईल या चिंतेने घाबरली होती ती. ती स्टेजवर पोहोचली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट तिच्या कानावर पडत होता, जो ऐकून तिला आतून आनंद वाटत होता. तिच्या अंगावर कॉन्फेट्टी बॉम्ब्स, रंगीबेरंगी कागदी पट्ट्या पडत होत्या. CEO तुषारच्या हस्ते काव्याला पोस्टिंग कन्फर्मेशन लेटर देण्यात आलं. लेटर हातात घेऊन तिने तुषारकडे पाहिलं, कारण त्याचा हातचा नकळत गरम स्पर्श काव्याला जाणवला. जणू काही तो स्पर्श त्याने मुद्दामच केला होता. खूप वेळ तो तिचा स्पर्श लेटर देताना अनुभवत होता. त्याच्या स्पर्शाने काव्या शहारून गेली. तिला ते हवंहवंसं वाटत होतं. तुषार तिच्याकडेच पाहत होता आणि आज तो खूप खुश दिसत होता. काव्याने ते लेटर स्वीकारून त्यावर स्वाक्षरी केली. पुष्पगुच्छ देऊन तिला सन्मानित केलं. तिच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण होता. पण कोणाला तरी तिचं HR साठी पोस्टिंग आवडणारं नव्हतं. काव्याने पोस्ट ॲक्सेप्ट केल्यामुळे तुषार खूप खुश होता, कारण उद्याच तो दिल्लीला जाणार होता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याला त्याच्या ऑफिसमध्ये एक प्रामाणिक आणि बुद्धिमान HRची गरज होती आणि काव्या त्यासाठी परफेक्ट होती, कारण मिस्टर मेहताची डील तिने हुशारीने जिंकली होती. तो काव्याकडे अट्रॅक्ट होत चालला होता, पण सध्या त्याच्यासाठी दिल्ली प्रोजेक्ट जास्त महत्त्वाचा होता. दुसरा दिवस उजळला. साक्षी तिच्या घरी TV पाहत असते. एक सिंपल ट्रेनी ते न्यू HR जर्नी. NJ ग्रुप कंपनीची HR काव्या जोशीला करण्यात आलं. टीव्हीवर हेडलाईन झळकली. काव्याचं नाव ऐकून साक्षी रागात उठली. तिने रागात TV बंद केला. गो टू हेल बोलून साक्षीने टीव्हीचा रिमोट खाली फेकून दिला. आजपर्यंत ज्या पोस्टवर ती होती त्या पोस्टवरून तुषारने तिला धक्के मारून कंपनीबाहेर काढलं होतं. जिच्यासाठी तिने कटकारस्थान केलं, आज तीच तिच्या जागेवर राज्य करत होती. ही गोष्ट साक्षीला सहन झाली नाही. मी तुला सोडणार नाही काव्या. तिने कुणाला तरी फोन केला. समोरून एक व्यक्ती खूप वेळ तिच्याशी बोलत होती. ठीक आहे, तोपर्यंत आपण तुषार दिल्लीला जायची वाट पाहू, मग या काव्याच्या बच्चीला बघू.
मी पण पाहते तुषार दिल्लीला गेल्यावर कोण वाचवतो हिला. आता काव्या आणि तुषारचा खेळ खल्लास आणि कंपनी माझी. मला कंपनी बाहेर काढतो काय? फोनवर बोलून साक्षी जोरजोरात हसू लागली. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? काय होईल पुढच्या भागात? तुषार दिल्लीला गेल्यावर कशी वाचेल काव्या स्वतःला साक्षीपासून? दिल्लीहून आल्यावर तुषार देईल का काव्याला त्याच्या प्रेमाची कबुली? आणि मग तन्वीचं काय? तुषार काव्याचा वापर तर करून घेत नाही ना? काय होईल काव्याच्या आयुष्यात? कोण असेल ती व्यक्ती? पाहत रहा प्रीत जडली हृदयी भाग 24 मध्ये. आणि हो, सदरील कथा ही लेखिकेची स्वलिखित कथा असून कथेवर फक्त आणि फक्त लेखिकेचा अधिकार आहे. त्यामुळे कथा आवडल्यास कोणीही कथा कॉपी करू नये, अन्यथा कायद्याने कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि सदरील लिखाण आवडत असेल तर एक छोटीशी कमेंट करून नक्की प्रतिसाद द्या. तुमची एक कमेंट पण मला पुढचा भाग लिहायला प्रोत्साहित करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. थँक यू फॉर वॉचिंग @मन माझे चॅनेल. लेखिका ऐश्वर्या